चित्रपट जगतातील यशस्वी प्रमोशन कंपनी म्हणून ओळखला जाणारा राजधानी मीडिया सातारा, त्याचबरोबर पाटील उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि मालक कुणाल पाटील यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी प्रियांका मोहिते यांनी। पाहूया हॅलो सातारा वाहिनीचा हा खास रिपोर्ट। राजधानी मीडिया सातारा याचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? 12 मार्च 2014 साली पहिला चित्रपट आपल्याकडे आला होता बबन म्हणून, की जो एक सातारच्या मुलामध्ये तयार झाला होता, की ज्याचं दिग्दर्शन हे आपल्या सातारच्या नवख्या माणसाने केलं होतं। आणि त्या दिवशी त्यावेळी इंस्टाग्राम, फेसबुक, सोशलचे जे थिंग्स असतील, टिकटॉक असेल, इन अदर ऑल प्लॅटफॉर्म्स म्हणजे ट्विटर वगैरे, वेबसाईट क्रिएटिंग हे करणारी जास्तीत जास्त मोठी कंपनी म्हणजे बॉम्बे पब्लिसिटी, म्हणजे जी मुंबईला होती। लोकल मराठी माणसं असा कुठलाही व्यवसाय राजधानी मीडियासारखा नव्हता की जो चित्रपट क्षेत्रामध्ये पब्लिसिटी करू शकेल। तर त्यावेळी मी आणि प्रफुल्ल रोटे, जो इंजिनिअरचा क्रीडा इंस्टाग्राम पेजचा ॲडमिन आहे, आम्ही दोघांनी मिळून राजधानी मीडिया फर्म नावाची एक फर्म इंस्टाग्रामवर सुरू केली, की जी त्यावेळी रजिस्टर्ड नव्हती। त्यानंतर ज्यावेळी पहिला चित्रपट आमचा यशस्वी झाला, तो चित्रपट आम्ही फक्त 11,000 रुपयाच्या मानधनावर PR केला होता, त्याची पब्लिसिटी केली होती। त्यावेळी फक्त आम्ही इंस्टाग्राम पोस्टिंग, फेसबुक पोस्टिंग, ट्विटर पोस्टिंग, टिकटॉक कॉम्पिटिशन्स अँड बुक माय शो लिस्टिंग इतकीच कामं करत होतो। पण आज राजधानी मीडिया सातारा हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राजधानी मीडिया साताराचं नाव आहे। राजधानी मीडिया सातारा अनेक पर्सनल लोकांचं PR करतं, म्हणजे जरी महाराष्ट्र केसरी असतील किंवा भारतश्री आपले संग्राम चौगुले असतील, की ज्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, ते संग्राम चौगुले, त्यांचं PR असेल, त्यांचं ब्ल्यू टिक व्हेरिफिकेशन असेल। आणि आत्ता पण राजधानी मीडिया साताराने तब्बल 23 यशस्वी चित्रपट PR केलेत, की ज्या चित्रपटांनी तब्बल 12 कोटीपेक्षा जास्त गल्ला केला आहे फक्त राजधानी मीडियाच्या नावाने। आणि बुक माय शो लिस्टिंगचा जर विषय असेल तर बुक माय शो ही अशी कंपनी आहे की जी कोलॅबरेशनमध्ये काम करते थिएटर्स अँड प्रोड्युसर्स अँड फिल्म्स ह्यामध्ये। पण मराठी माणूस कधीच बुक माय शोपर्यंत पोहोचू शकला नाही, तर बुक माय शोचं ऑफिस दिल्लीशिवाय कुठेच नाही। पण आपण बुक माय शोचे ऑफिशियल पार्टनर आहे प्रथम। आणि आज त्या काळीच्या राजधानी मीडिया सातारानं 1 महिना कष्ट करून 11,000 रुपये कमवले होते। त्या राजधानी मीडिया साताराचा आजचा दिवसाचा इन्कम 53,000 रुपये। राजधानी मीडिया आणि पाटील ग्रुपचे यशस्वी कार्य जाणून घ्यायला आम्हाला आवडेल। राजधानी मीडिया सातारानं आत्तापर्यंत 13 पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहे। झी नाट्य गौरव असेल, झी सिनेमा गौरव असेल, भारत करंडक असेल, भरतनाट्यम करंडक असेल, बालगंधर्व करंडक असेल, असे 11 पुरस्कार आत्तापर्यंत राज्यस्तरीय पातळीवर राजधानी मीडियाने मिळवले। पाटील उद्योग समूह जास्त करून स्वप्नील पाटील कन्स्ट्रक्शन्स अँड टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम केलं जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाटील ग्रुपचे जर 2 भाग धरले तर पाटील ग्रुप आत्ता फक्त जास्त करून राजधानी मीडिया अँड पब्लिसिटी हे राजधानी मीडिया पाटील ग्रुपचा सगळ्यात मोठा मेन पॉईंट आहे, की ज्यावर आम्ही आमचं अस्तित्व निर्माण केलं, ज्यावर एकेकाळी कॉटन कॅन्डी टू फॉर्मल हा जो प्रवास होता, तो प्रवास ज्या राजधानी मीडियानं आम्हाला करून दिला, ज्या फिल्म इंडस्ट्रीनं आम्हाला करून दिला, त्या इंडस्ट्रीमध्ये आज विज्युअल जंकीज सारखी कंपनी राजधानी मीडियाच्या पुढे मागं पडते, की ज्या कंपनीचा मालक एक गुजराती, एक मारवाडी, त्या माणसाला राजधानी मीडिया मागं पडते। माझे 55 इंजिनियर असतील, माझे महाराष्ट्राचे सर्व पेजचे ॲडमिन असतील, माझे सर्व फेसबुकचे सपोर्टर्स असतील, माझे सगळे टिकटॉक कॉम्पिटिटर्स असतील, की ज्यांनी विष्णुप्रिया असेल, रियाज असेल, की ज्यांनी 1.2 मिलियन असलेले फॉलोअर्स असलेले मुलं आज राजधानी मीडियासाठी टिकटॉक करतात। राजधानी मीडियाच्या एका शब्दावर इंस्टाग्रामवर कुठलाही मेम व्हायरल होऊ शकतो, हे जी पॉवर अण्णा इलो ह्या मेमनं दाखवून दिली, की जो मध्ये चित्रपट आला, अण्णा आला, तो चित्रपटाच्या वेळी मेमची पॉवर राजधानी मीडियानं दाखवून दिली, की इंस्टाग्रामवर आमचं किती मोठं नेटवर्क आहे। फेसबुकवर एका मिनिटात 10,000 लाईक मिळवून देण्याची शक्यमया लवगुरू या पेजनं दाखवून दिली, ती फक्त राजधानी मीडियासाठीच। राजधानी मीडियाला आणि इतर आजपर्यंत इंडस्ट्रीनं खूप प्रेम केलं आहे, ॲडमिन्सनी प्रेम केलं आहे, फेसबुक सपोर्टर्सनी प्रेम केलं आहे, मित्रमैत्रिणी, कुटुंब, आणि ज्यांच्यामुळे राजधानी मीडिया उभी आहे ते मेघराज भोसले चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, त्यांचे सुद्धा यामध्ये फार मोठं योगदान आहे, की ज्यांच्यामुळे राजधानी मीडिया हा फक्त महाराष्ट्राचा नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीचा ब्रँड आहे। आता कुठलाही चित्रपट बघा, त्या चित्रपटावर तुम्हाला खास रे आणि राजधानी मीडियाचा लोगो दिसला नाही तर चित्रपट तो रिलीज होणार नाही। आजचं समीकरण आहे, आणि हे समीकरण निर्माण व्हायला फक्त एकट्याचं कष्ट नाही ठरत आहे, यासाठी खूप जणांनी मेहनत घेतली आहे। इंजिनिअरिंग ज्या मुलांना रोजगार नाही आहे, आजची कंडिशन आहे की युवकांना रोजगार नाही। इंजिनिअरिंग स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे, पण कुणालाही रोजगार नाही आहे। आज कितीही तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, कितीही तुम्ही काहीही करा, तरी पण आज इतकं इन्कम सोर्स कोणाचाही चांगला नाही आहे की जो आमचा
एक साधा आत्ता आमचा फूडला असणारा आमचा बिझनेस पार्टनर यश चव्हाण, की ज्याचा आत्ता महिन्याचा इन्कम वायसी कॉलेज शिकत असून जवळजवळ 2.5 लाख रुपये महिन्याचा आहे, की जो पुढचं कॉलेज करून तो 2.5 लाख रुपये महिन्याला कमवतो. आणि ते फक्त राजधानी मीडियामुळे शक्य आहे. आणि असंच निरंतर काम चालू राहील. असेच अनेक चित्रपट राजधानी मीडिया महाराष्ट्राला देईल. मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पहा, कारण का एक प्रोड्युसर 3 कोटी लावून फिल्म तयार करतो, माझ्यासारखा एक कलाकार आयुष्यपणाला लावून बसलेला असतो. आम्ही आज आमचं आयुष्यपणाला लावले, आमच्या आयुष्याची किंमतच कोणालाच नाही. पहिली गोष्ट, आम्ही कलाकार आहे. एक चहाचा कप आणि एक वडापाव ही आमची जिंदगी होती. आता मी इथे जरी असलो तरी त्यामागं फार मोठं एक ही आहे, की जे दुःखाची गोष्ट आहे, आजपर्यंत सुख सगळ्यांना शेअर केलं, दुःख कोणाला शेअर करायचं नाहीये. पण जे चाललंय त्यासाठी सपोर्ट करा आणि मराठी फिल्म फक्त थिएटरमध्ये बघा. कुणाल, तुम्ही एक कवी म्हणून आधी महाराष्ट्रात प्रसिद्ध होता, तर आता अजून तुम्ही तो छंद जोपासतात का? ज्यावेळी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला त्या दिवशी मी पहिली कविता केली होती, विसरू नाही माझ्या जन्मदात्या पित्याला. त्या कवितेनंतर मी सलग महाराष्ट्रात 3 वर्ष काव्य सम्राट आहे. ग्रंथमहोत्सव समितीचे सलग 3 वर्ष मी अजून पण त्या समितीवर मी आहे. यंदा सुद्धा मी त्या ग्रंथमहोत्सवात पार्टिसिपेट करतो. 57 पेक्षा जास्त संमेलन मी अटेंड केलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पुरस्कार कवी म्हणून घेतलेले आहेत. पण छंद हा करिअर मी करू शकलो नाही आहे, कारण का त्यामध्ये माझी खरं सांगायचं झालं त्यामध्ये माझी खूप भागणारी नव्हती. एक कवी म्हणून मी जगलो असतो, एक सामान्य लाईफ माझ्याकडे आली असती. एक कुर्ता आणि एका साईडला असणारी पिशवी ही कवीची जिंदगी आहे. ती जिंदगी माझ्याकडे आली असती, मला ती आवडली असती. बट परिस्थितीला ते मान्य नव्हतं की मी कवी म्हणून राहावं. मी माझा कवितेचा छंद 1-1.5 वर्षापूर्वी सोडून गेलेला आहे. माझी शेवटची कविता निसर्गराजा या विषयावर केली होती, जी मी बडोद्याला काव्य संमेलनात सादर केली. त्या ठिकाणी तिने सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्राप्त आहे. आत्तापर्यंत 2 काव्यसंग्रह माझे प्रकाशित आहेत. ऑनलाईन सुद्धा ते काव्यसंग्रह मिळतात ॲमेझॉनवर. कवी म्हणून तरी थांबलोय, पण लेखक म्हणून अजून सुरू आहे. माझी फर्स्ट शॉर्ट फिल्म RIP रेस्ट इन पीस, जे दिल्ली रेप प्रकरण झालं, की त्या भगिनीला एक श्रद्धांजली म्हणून कुठलीही कॅन्डल न पेटवता तर एक मानसिकता आहे. मुलीने जर कपडे घातले तर ती मुलगी वाईट आहे, पण जर तुमचा विचारच वाईट असेल तर तुमची ती मानसिकता वाईट आहे, ती मुलगी वाईट ठरत नाही. मानसिकतेचा तुम्ही विचार करा. कुणावर बोट दाखवून ती व्यक्ती सुधारणार नाहीये. तुम्ही तुमची मानसिकता बदला, ती व्यक्ती बदला. करिअर आणि भविष्य याबद्दल तुम्ही युवा पिढीला काय सांगता? नाम फाउंडेशन असेल किंवा पाणी फाउंडेशन असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, या ठिकाणी अनेक ठिकाणी बघितलं की युवा पिढी नको त्या ठिकाणी उत्साह दाखवते आजकाल. ठीक आहे, ते युवा पिढीचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. अनेक जणांनी ट्रोलिंग सुद्धा या विषयावर मला केलेलं आहे. 2 वर्षापूर्वी दिलेला एक माझा इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये मी ट्रोल पण खूप वेळा झालेलो आहे की युवा पिढीबद्दल मी भाष्य काय करावं. तर एकच सांगणं आहे की महाराष्ट्राचे तुम्ही माझे भाऊ म्हणताय, महाराष्ट्राचा जर भारताचा जर इतिहास लिहायचा असेल तर फक्त युवा पिढीच्या हातात आहे. सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म नक्कीच आहे, पण तो एक असा फॉर्म आहे की जो अमेरिकन असेल किंवा चायना असेल की जो आपल्या भारतामध्ये युवा पिढीला बिघडवण्यासाठी सोडलेला एक शस्त्र आहे. की आत्ता तुम्ही बघितलं तर टिकटॉकचा सगळ्यात जास्त मोठा इन्कम भारतात आहे, फेसबुकचा सगळ्यात मोठा इन्कम भारत आहे, व्हॉट्सअप इंस्टा सगळ्यात मोठे इन्कम भारत आहे. ज्याच्यावर आपल्या भारतातले एक युवा पिढी, एक युवक कमीत कमी 30 मिनिटं ते रोज ऑनलाईन जातो. त्या विषयातले ते 30 मिनिटं त्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत हे त्यासाठी माहीत नाही आहे. मी आत्ता एक 15 दिवसापूर्वी माझा मोबाईल चेंज केला आहे. आत्तापर्यंत माझा आयटेल एक चायना कंपनी आहे. आयफोनचा शौकीन फार मोठा आहे, आयफोन माझ्याकडे खूप आहेत, भरपूर मी यूज केलेत. पण मी आत्ता सध्या 1-2 महिने झाले इंस्टावर व्हॉट्सअपवर भरपूर ऑनलाईन आहे. माझं युवा एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही तुमचा एक जबाबदारी आपली तुम्ही सेटल व्हाल, नक्की व्हाल, पण भूक कधी बारकी ठेवू नका. भूक जर बारकी ठेवली तर आपला भारत कधीच अजून विकसनशीलच आहे. विकसित हे अजून नाव झालेलं नाही आहे. भारताला जर विकसित करायचं असेल तर तुम्ही विकसित झाला पाहिजे, तुमचं घर विकसित झालं पाहिजे, तुमचं गाव विकसित झालं पाहिजे. तुमचं जर फक्त तुम्हाला वाटत असेल शिकून सगळ्या गोष्टी आहेत, शिकून काही गोष्टी नाही आहेत. चांगले शिकलेले आज माझ्या हाताखाली काम करतात. सांगायला म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षा चांगले शिकलेले माझ्या हाताखाली आहेत. मला सर म्हणून मोठे वयाचे चांगले सर म्हणून हाक मारतात. माझ्यासाठी गर्व नाही आहे, तर ते आम्ही मिळवलं आहे. ते युवा पिढीला एवढंच सांगणे, तुम्ही तुमच्या कष्टावर जोर द्या, तुमच्या फक्त हातावर हे ठेवा, विश्वास ठेवा की आपण जे करू, आपली जी मानसिकता त्याच्यावर करू, नक्की यशस्वी आहे. फक्त भारताचं करिअर आपल्या हातात एवढा विचार करा. कारण का ज्यावेळी एक अमेरिकेचा नागरिक, आपण ज्यावेळी आउट ऑफ इंडिया जातो, तर मी सिंगापूरला ज्यावेळी जाऊन आलोय त्यावेळी सिंगापूरला जर नुसता मी कागद खाली टाकला होता, नेहमी माझी सवय आहे, मी गाडीतला कागद बाहेर टाकतो, खिडकी विंडो खाली घ्यायची कागद बाहेर टाकायचा. त्यावेळी नुसतं तेवढं केलं होतं तर 3 गाड्या मला पुढे थांबल्या होत्या. कारण का त्यांची ती सिटीजन असेल की हा देश माझा आहे आणि ही जागा माझी आहे, ही मातृभूमी माझी आहे, इथं घाण करायची नाही.
ही मानसिकता ज्यावेळी भारताच्या युवा पिढीत होईल की हा भारत माझा आहे, तर भारताचा विकास माझा विकास आहे, त्यावेळी कुठेतरी युवा पिढी पण एक सेटल असेल. आता नोकरीचा रेशो जर झाला तर भारतात नोकरी मिळायची आशा सोडून द्यावी. त्यामुळे युवा पिढीचा विचार करावा. विचार हा तोडका करू नये. आता खूप जण आहेत माझ्याकडे, म्हणजे खूप जण म्हणजे आहेत की विचार बारका आहे, म्हणजे आम्हाला तेवढ्याच लिमिटमध्ये राहायचं, काय नाही नोकरी करणार, 1 BHK 2 BHK घेणार, एक छानसं लग्न करीन, मस्त आहे किंवा इकडे तिकडे फिरेन. ही लाईफ नाहीये. रतन टाटा एक नेहमी वाक्य म्हणतो की ज्यावेळी मी झोपतो त्यावेळी देखील माझा इन्कम चालू असेल तर तो माझा व्यवसाय, आणि त्या तो माणसाचा विचार होता. म्हणून त्या माणसाला अंबानीपेक्षा किंमत जास्त आहे. अंबानी जरी जगातील श्रीमंत व्यक्तिमत्व असतं ते. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर आणि आईच्या असलेल्या आजारपणानंतर हॉटेलचा वेटर ते आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? त्यावेळी 4 वर्षापूर्वी एक साधारणतः 4,000 पगारावर काम करणारा मी एक साधा कामगार होतो. आपलं माणूस अजून देखील जे आहे, ज्या ठिकाणी मी 4,000 जॉब केलेला आहे, ज्या ठिकाणी मी 2 वेळेच्या जेवणासाठी जॉब केलेला आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की माझा दिवसाचा खर्च दुप्पट असावा, पहिली गोष्ट. पण ते मला सांगायला म्हणजे अभिमान नाही आहे, ते मी मिळवलेली गोष्ट. पण प्रवास तेवढा खूप मोठा होता. तो सोपं नव्हतं. एक साधारणतः एक रेंटचं घर ते मुंबई, आणि तिथून जवळजवळ इतकी मोठी सगळी झेप ही सोपी नव्हती की आज इतकं हे सोपं नव्हतं. ते सोपं नाही आहे आज. अनेकांना झेपत नाही. अनेक चांगले आहेत की ज्यांचे स्ट्रॉंग आहेत, पार्टी स्ट्रॉंग आहेत, पण अनेक जणांचे शब्द आहेत की तुझं जे हे राहणीमान आहे ते नाही झेपणारं काम नाही. पण हे झेपणारं काम का नाही, तर त्यावेळी एक स्वप्न असायचं. त्यावेळी एक आपल्याला पण वाटायचं त्यावेळी, तो काही कॉलेजचा होता, की आपल्या हातात एक रेस्ट वॉच असावं, आपल्या हातात एक आपल्या पायात एखादा चांगला ब्रँडेड नायकी ॲडिडास अशा प्रकारचे शूज असावा. त्यावेळी नायकी बरोबर चांगला होता, फर्स्ट कॉपी चांगला चालला होता. फक्त त्याची एक 180 रुपये प्राईस होती त्यावेळी, पण तो मी घालू शकत नव्हतो. पण आज मी सगळं मिळवलेलं आहे. आज माझे शूजपासून वॉचपासून सगळ्या गोष्टी ब्रँडेड आहेत. टोटल जिथं बघायला तिथं ब्रँडेड आहे. पण ते मी मिळवायचं म्हणून मिळवलं नाही आहे, तर ते माझं एक स्वप्न होतं की मला ते मिळवायचं आहे. एक साधासा किस्सा आहे. कॉलेजची ट्रिप जाणार होती. त्या कॉलेजच्या ट्रिपला जायचं होतं. वडिलांचं नुकतंच निधन झालं. त्यावेळी माझी आई फर्स्टली जॉब करायला इथे सदर बाजारमध्ये धनश्री ऑप्टिकल्स म्हणून आहे, जे अजून आहे वाल्लेकरांचं, सुनील वाल्लेकर. तर त्या ठिकाणी ती जॉब करत होती. त्यावेळी परिस्थिती इतकी पण नव्हती की मी घरी पैसे मागू शकेल की मला ट्रिपला जायचं आहे. पण आज मी रोज एका ठिकाणी ट्रिप काढतो, रोज फिरतो आणि फिरत राहीन. महाराष्ट्र मला फिरायचं आहे. मला आयुष्यात बाकी कुठलं स्वप्न नाही आहे. उद्या जरी मरण आलं तरी उद्या पण स्वीकारायची ताकद आहे. भारत फिरून झालाय, फक्त अजून जरा थोडेसे देश फिरायचे, तेवढे फिरून नक्कीच मग सगळं तर मनासारखं मिळवलेलं आहे. छोटीशी इच्छा कमी आहे. आई जगदंबेनं जे मनात होतं ते दिलेलं आहे, देते तेवढंच. फक्त पैसा कसा येऊन बघतो, जाऊन बघतो, माणसे तितकी जोडलेली आहे. पण जे प्रवास होता तो खूप खडतर होता, पण छान होता. खूप काही शिकवून गेला की ज्या प्रवासानं अजून पण खूप शिकवतो. आणि कारण त्याच्यावर अजून पण बोलत असतो की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. आता एखाद्या व्यक्ती पुढचं आपलं ऐकतो ना ऐकतो तर त्याचा प्रश्न नाही, पण आपलं बोलणं काम असतं की बाबा त्या व्यक्तीनं आपल्यावर असतो, तो व्यक्ती म्हटलं त्या व्यक्तीने तशा पद्धतीमध्ये असतं. कारण का बघितलाय तो प्रवास काय असतो, बघितली ती जीवन काय असतं. मिडल क्लासचा किडा किंवा एक गरिबीचा किडा ज्यावेळी आपल्याकडे असतो त्यावेळी खूप गोष्टींचं बंधन आपल्याला असतं, खूप गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. एखादा साधा शर्ट जरी बघायचा म्हटला तर त्या शर्टचं पहिलं लेबल टॅग बघितलं जातं की याची प्राईस काय. पण ही युवा पिढीला एवढंच सांगणं आहे, वेळ अशी आली पाहिजे की लेबल टॅग नाही किंवा पुढच्या दुकानदाराची पण एवढी मजल नाही झाली पाहिजे की तुमचं बजेट किती. तुम्ही तुमचं हा भविष्य ठरवा. पैसा ही गोष्ट खूप साधी मिळवायला, जर डोकं लावलं खूप पैसा मिळतो, मिळतो. माझ्यावर अनुभव आहे. मी आज दिवसभर फिरत असतो तेव्हा माझा इन्कम फार मोठा आहे. मी रोज कलेक्शन करून, आत्ता मग तुम्ही याच्याने कलेक्शनच करणार आहे हे पण सांगायला हरकत नाही. एवढंच बोलेल, बाकी काही नाही. तुम्ही दिग्दर्शित केलेला चित्रपट लवकरच येत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्या चित्रपटावर गेले 2 वर्ष आम्ही काम केलंय, ज्या चित्रपटात सचिन बाबूराव पवार जे पुण्याची भावी म्हणजे सध्याची आमदारकीसाठीची तयारी करतात, ते प्रोड्युसर, ज्या प्रोड्युसरने एका 21 वर्षाच्या मुलावर, 20 वर्षाच्या मुलावर म्हणा, 20 वर्षाच्या मुलावर 3 कोटीची जबाबदारी टाकली. 3 कोटी प्रोड्युसर आज मी देखील करू शकतो. पण 3 कोटी प्रोड्युसर ज्यावेळी मिळतो त्यावेळी तो प्रोड्युसर मिळवायला अनेकांना वयाची 45 मिळते. पण तो प्रोड्युसर आज मला माझ्या वयाच्या 20व्या वर्षी मिळाला. तो चित्रपट एक साधी गोष्ट आहे, जमिनीशी नाळ जोडलेली गोष्ट आहे. 8 फिल्म प्रोडक्शन्स, नागराज पोपटराव मंजुळे,
की ज्यांचं ते आहे त्या प्रोडक्शन्सच्या रायटर्सने ती स्टोरी डेव्हलप केलेली आहे. आपले भारतश्री संग्राम चौगुले यांच्या लाईफची जी डिपेंड स्टोरी ती डिपेंड स्टोरी की ज्या माणसाने एकेकाळी एक्सपायर्ड झालेले सप्लिमेंटचे डबे खाल्ले, ज्या माणसाने एकेकाळी पाहुण्यांच्या शिळ्या खाल्ल्या, ज्या माणसाने एकेकाळी अक्षरशः हॉटेलच्या बाहेर झोपून दिवस काढले, तो माणूस आज कसा जगतो आणि एक सक्सेस स्टोरी काय असते. आणि मग एक म्हणजे थोडक्यात एक हिंदीमध्ये बायोग्राफी बनवू शकतात. संजू ही बायोग्राफी बेस्ट बनली, संजय बेस्ट बनली, पण त्यानंतर मराठीमध्ये बायोग्राफी जास्त बघितल्या जात नाहीत. सिंधुताई सपकाळ असेल यांची बायोग्राफी आली, नाना पाटेकर, बाबा आमटे ज्यांचा जो वाढदिवस आहे त्यांची बायोग्राफी आली. पण मराठीमध्ये कुठली बायोग्राफी इतकी चांगली चालली नाहीये तितकी चांगली संग्राम चौगुले चालेल असा आमचा विश्वास आहे. कारण संग्राम चौगुले युथ आयकॉन आहे की जे बिल्डर म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगात फेमस आहे. तो माणूस ज्या माणसानं सहकारी मला चित्रपटासाठी केलं नाही, 1 रुपया मानधन त्या माणसाने घेतलं नाहीये. माझी 350 जणांची टीम की जी 25 वर्षाच्या आतली सगळी मुलं आहेत त्यांनी कष्ट घेतले. प्रत्येकाने दिवसाचा रात्र केले, प्रत्येकाने कष्ट केले. रायटरपासून मी डिरेक्टर आहे म्हणून मी बोलत नाहीये. डिरेक्टर हा खूप साधे काम आहे. चेअरवर बसून माईक हातात घेऊन इन्स्ट्रक्शन देणं हे खूप साधं काम आहे. पण जो स्पॉट बॉय की एक स्पॉट पाणी पिलाव हे वाक्य पडल्यावर जे अपमानित वाटतं, त्यानंतर सुद्धा तो पाण्याचा ग्लास घेऊन जो पुढं माणूस जातो त्याचं खरं कष्ट आहे. जो लाईटमन माझा डोंगरावर चढून तो लाईट्सवर नेत होता त्याचं खरं कष्ट आहे. प्रत्येकाचं कष्ट फळायला येईल. जर तो चित्रपट थिएटरमध्ये नाही चालला तर तो सोशलला नक्कीच धुमाकूळ करायला काही शंकाच नाही. आणि थिएटरला चालावा अशी माझी अपेक्षा पण नाही. कारण का मी त्याला वर्ल्ड वाईड रिलीज करतो. जी पहिली मराठी मूवी आहे की जी वर्ल्ड वाईड रिलीज झाली आहे. पहिल्यांदा तुमच्या चॅनलला मी बातमी देतोय. आतापर्यंत मी बातमी कुठल्या चॅनल लीक केलेली नाही. पहिली माझी न्यूज आहे की मी ते वर्ल्ड वाईड रिलीज करतोय आणि वर्ल्ड वाईड रिलीज होणार. मराठी चित्रपट आतापर्यंत कुठल्याही संपूर्ण जगात रिलीज झालाय याचा इतिहास सैराट नंतर लिहिला गेला नाहीये. तो आता लिहिला जाईल. नक्की बघा. 2 महिने बाकी आहेत. अजून 2 महिन्यानंतर आपण तारीख डिक्लेअर करतोय आणि रिलीज होऊन जाईल. अनेक डिजिटल मार्केटिंगचे तुम्ही प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डिजिटल मार्केटिंगचा विषय जर असेल तर आज इन्स्टा आणि व्हॉट्सअप हे फक्त चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल आणि ऑल ऑप्शनसाठी वापरलं जाऊ शकत नाही. हे फार मोठी इन्कमचे सोर्स आहेत. हे आम्ही आज सिद्ध केले. लेट्सअप डिजिटल मॅगझिन हे आमचा ॲप आत्ता लगेच डाउनलोड करा आणि लगेच बघा. ॲज इट इज व्हॉट्सअपची कॉपी, पण ज्याला 1 कोटी लोक जॉईन आहेत की ज्या ठिकाणी एका वेळी ॲड करण्यासाठी 18,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतात. एका न्यूज चॅनलपेक्षा फार मोठा इन्कम त्या लेट्सअप डिजिटल मॅगझिनचा आहे. एक साधी संकल्पना होती. मी कम्प्युटर इंजिनियर आहे. सॉफ्टवेअरचं थोडंफार मला नॉलेज आहे. मी सॉफ्टवेअर क्रॅक करू शकतो. गुगल फॉर्ममधून स्टुडंटचा किंवा अदर क्लायंटचा डाटा कलेक्ट करून डिरेक्टली माझ्या व्हॉट्सअप नंबरला जॉईन करून मी एक साधा डिजिटल ब्रॉडकास्ट व्हॉट्सअप तयार केला होता की ज्या ब्रॉडकास्टची लिमिट नव्हती. आता व्हॉट्सअपला एक लिमिट आहे 256, पण तो 256ची लिमिट ब्रेक झाली होती आणि ती अनलिमिटेडला गेली होती त्या एका गुगल फॉर्ममुळे. पण ह्याच्यासाठी मला व्हॉट्सअपनं स्वतः लिगल नोटीस पाठवली की तुम्ही हे जर काम बंद केलं ना तुमच्यावर कायदेशीर ऍक्शन घेण्यात येईल. म्हणजे मला ह्याचं दुःख नाही झालं की मला ह्याचा अभिमान वाटतो की व्हॉट्सअपला मला नोटीस पाठवावी लागली, म्हणजे मी काहीतरी असं वेगळं करून दाखवले. पण ज्यावेळी ही नोटीस आली त्यावेळी एक हक्का बसला होता की आम्ही आता करायचं काय. माझी 15 जणांची नगरची जी टीम आहे की जे दिवस रात्र त्या गोष्टीवर कष्ट करत असते की आता इथली बातमी आली, न्यूज चॅनलची आली बातमी ती आपल्या व्हॉट्सअपला आली पाहिजे, हे कष्ट असतं. पण ॲज इट इज लेट्सअपचं आम्ही ॲप तयार केलं की ज्या ॲपची किंमत आता 12 लाख रुपये होती. ती 12 लाख रुपये करण्यासाठी आम्ही 15 जणांनी मिळून केलेलं फायनान्स आणि नानूबाई जे व्हिडिओ पॅलेसचे आपले होणार आहेत त्यांनी केलेलं फायनान्स. यातून ते ॲज इट इज लेट्सअप व्हॉट्सअप सारखं ॲप आहे लेट्सअप, जिथं 1 कोटी लोक आज यूज करतात. तिथं तुम्हाला 1 सेकंदात न्यूज मिळते. इथं शपथविधी झाला की इथं न्यूज असते. इतकी ऍक्टिव्ह टीम त्या ठिकाणी. हा माझा पहिला डिजिटल मॅगझिन प्लॅटफॉर्म आहे. हॅलो तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे की ज्या ठिकाणी आतापर्यंत 365 सेलिब्रिटींनी जॉईन केलेलं आहे. त्यांना ब्ल्यूटिक व्हेरीफाय आपण दिलेलं आहे. हॅलो सारखा मोठा प्लॅटफॉर्म आज आपल्या कंपनीच्या अधीन आहे. आपली कंपनी त्याला सांभाळते याचा अभिमान आहे. अनेक चांगल्या कंपनीचे आपण PR करतोय. अनेक टिकटॉक आर्टिस्ट जर रियाज असेल तो जवळजवळ आउट ऑफ इंडिया येतो. तो सिंगापूरचा लोक प्रॉपर आहे. पण तो माणूस आज एका भारतीय डिजिटल मार्केटिंग कंपनीवर महाराष्ट्रातील मराठी माणसानं सुरू केलेल्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या सोबत कोलॅब करतो. आता पण तुम्ही रियाज आता पण कुठल्याही मेसेजला रिप्लाय देत नाही. त्याला आज इन्स्टाला 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. पण आज त्याला तुम्ही राजधानी मीडिया सातारा इतकं नाव जरी टाकलं तरी तो माणूस तुम्हाला रिप्लाय देणार. हा एक प्लॅटफॉर्म टिकटॉकचा आम्ही तयार केलेला आहे. टिकटॉक आपलं नाही आहे. टिकटॉक आउट ऑफ इंडिया कंपनीचं आहे. बट प्रत्येक ठिकाणच्या प्लॅटफॉर्मचा आपण कमर्शियल यूज कसा होईल ह्याच्यावर आपण कष्ट घेतलं जातं. भारतीय डिजिटल पार्टी असेल, खासरे असेल, प्रेक्षक जल्लोष असेल, यात माध्यमात महाराष्ट्रभर आता शिबिरं घेतोय
की युवकांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये कसं पडावं आणि घरी बसून कोट्यावरील नेमकं फायदा त्यातून होतो. युट्यूबला आता साधारणतः एक व्हिडिओ पडली, आता आपल्या हॅलो 17चं साधं समीकरण असेल, जर तुम्हाला 1 मिलियन व्ह्यूज मिळाला तर साधारणतः 1,70,000 रुपये तुम्ही कमवता. हे साधारणतः समीकरण आज युट्यूबचं. आणि आपल्या साताऱ्यातलं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहे गावाकडच्या गोष्टी, की जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पहिली वेब सिरीज, जो नितीन पवार एकेकाळी शेणाच्या घरात राहत होता, तो नितीन पवार 7 समुद्रा पार जाऊन चला हवा गाजवून आला. त्या माणसाचे जे कष्ट आहे तो डिजिटल मार्केटिंगमुळे, त्या माणसाचं शिक्षण नाही, त्या माणसानं फक्त मातीशी जोडलेली नाळ तोडली नाही, त्या माणसानं फक्त कष्टाशी आणि एकनिष्ठा जी असते ती विसरला नाही, स्ट्रगल जी असते तो करायला चुकला नाही. आणि डिजिटल मार्केटिंग, डिजिटल प्लॅटफॉर्मचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. सांगणे इतकंच युवा पिढीला, सोशलचा वापर भरपूर करा, पण तो असा करा की ज्या माध्यमातून तुम्ही तुमचं काहीतरी एक वेगळं नाव करू शकाल. पप्या गायकवाड जे महाराष्ट्राला टोटल फेमस नाव आहे, जो आज एक बिग किंग आहे, जो माणूस एकेकाळी चौकात बसून आज फोटो सोडतोय, हवा करा, राडा करा, सपोर्ट करा हे शब्द टाकून एक बिग गाजवत होता, तो माणूस आज रॉयल लाईफ जगतो, ज्याच्या बंगल्याची किंमत 13 कोटी रुपये आहे, जो फेसबुकवरनं कमवतो पैसा. तो एका फोटो त्याच्या फ्रेंड लिस्टला जाण्यासाठी 3-3 आणि 4-4 हजार रुपये लोक मोजतात. ह्याचं कारण काय? पप्या गायकवाड टॅग असेल तर 1 कोटी लाईक मिळतात. खूप अशी मूर्तिमंत उदाहरण आहेत, खूप अशी वेगवेगळी कामं आहेत जी युवकांनी केली. पप्या गायकवाड पण एक साधा माझ्यासारखाच फिरणारा माणूस आहे, जो दिवसभर बोंबलत फिरत असतो, दिवसभर उन्हाळक्या करत असतो. मी सांगतो मी उन्हाळक्या करतो, दिवसभर फिरत असतो, मला जास्त काय नाही, फोनवरच काम करत असतो. पण त्या माणसाने जे सक्सेस मिळवले सोशलमुळे मिळवले, मी जे सक्सेस मिळवले सोशलमुळे मिळवले. आम्ही आमच्या सोशलचा पुरेपूर चांगला फायदा करून घेतलेला आहे. युवकांना पण तेवढंच सांगणं, तुम्ही पण तुमच्या काहीतरी वेगळं करू शकता. सोशल मीडिया हे फार मोठं प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी शिक्षणाव्यतिरिक्त खूप काही करण्यासारखं आहे. शिकण्यासारखं भरपूर आहे सोशलला. खूप एक साधा ब्लॉग डेव्हलप करायला आज 35,000 रुपये घेतले जातात. त्या ब्लॉगची डेव्हलपिंग करायला 15 मिनिटाचा वेळ फार होतो. जर ते पद्धतशीर केलं, तेवढं नॉलेज आपण घेतलं तर त्या पद्धतीने. राजधानी मीडियातर्फे तुम्ही नवकलाकार आणि शेतकरी यांना काय सांगाल? राजधानी मीडिया सातारा हे आज शेतकऱ्यांसाठी जरी काम करत नसलं तरी लवकरच आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय. ज्या शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली, ज्यांच्यावर कर्जाचा बोज आहे, त्यांनी कधीही राजधानी मीडियाच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट द्या. जर तुम्हाला व्हिजिट देता येत नसेल, कधीही आपल्या राजधानी मीडियाचे टोटल जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत तेवढे सगळे गुगलला दिसतात, इन्स्टाला दिसतात. स्वतः माझा पर्सनल नंबर गुगलला मिळतो तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. तुमच्या कर्जाचा बोजा मी हलका करू शकत नाही, पण तुमच्या माघारी तुमच्या कुटुंबाचे जे काही हाल होणार आहेत ते मी थांबवू शकतो. कर्जमाफीचे फार मोठे मार्ग आहेत जे नेत्यांनी आज शेतकऱ्यांवर अन्याय चालू केलेला आहे. आता भाजप सरकार तर आपले गेलेलेच आहे. राजकीय पक्षावर कुठलं वक्तव्य मला करायचं नाही, त्यामुळे त्या विषयात जात नाही. पण शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की आज इंजिनियरचा मुलगा इंजिनियर नक्की होतोय, पण शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होत नाही. याचं कारण एकच आहे, शेतकरी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडावरून घेण्याची कंडिशन असते, शेतकरी आज करतो. उगाच त्या मंडईमध्ये बसायचा कटाळा येतो म्हणून डायरेक्ट दलाल शोधायचा आणि अख्खी पाठी टाकून 100 रुपये नोट घेऊन जायची. ही कामं सोडून द्या. तुम्ही जर घाम गळत असाल तर तुमच्या कष्टाला मोल मिळालंच पाहिजे. ते मोल तुम्ही योग्य रीतीने मिळवा. शासनाच्या योजना फार चांगल्या आहेत, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. आधुनिक पद्धतीने शेती करा की ज्यामुळं तुमच्या मुलाला वाटलं पाहिजे की आपण शेतकरी झालं पाहिजे. विषय राहिला की पोरी मिळणार नाहीत, पोरी नाही मिळाल्या तरी चालतील. आपण आपला ब्रँड असा ठेवा की मागं लाईन लागली पाहिजे, एवढंच युवा पिढीला सांगेन. आणि हॅलो सातारानं आतापर्यंत केलेलं सहकार्य आणि हॅलो सातारानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. माझा इंटरव्ह्यू आज ओंकारनं घेतलेला आहे. या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांनी आज मला साताराच्या लोकल चॅनल पहिल्यांदा आलेले. आतापर्यंत एबीपीला इंटरव्ह्यू दिले, TV9ला दिले, सामला दिले. बट पहिल्यांदा मी या ठिकाणी हॅलो सातारावर बोललो. आज खूप बरं वाटलं. एक साताराच्या आपल्या मातीच्या चॅनलनं आपल्याला आज बोलण्याची संधी दिली. आपलं यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता हेच पुढेही बघतील. हॅलो सातारा खूप छान काम करतंय, त्याचं मी नेहमी फॉलो बघत असतो, नेहमी त्यांचं युट्यूब चॅनल मी चेक करत असतो. खूप सुंदर वाटलं, खूप भारी वाटलं आज हॅलो साताराशी बोलून. खूप खूप आभारी. राजधानी मीडिया साताराकडून तुम्हाला नेहमी सहकार्य असेल आणि राजधानी मीडिया सातारा शेतकरी, कामगार, तरुण वर्ग ज्याला आमची खरंच गरज आहे त्यांनी तुमचा एकच हात आमच्या हातात द्या. तुम्हाला कोणापुढे भीक मागायची गरज पडणार नाही, हा माझा शब्द आहे. कारण का आजपर्यंत राजधानी मीडिया साताराचा जो काही इन्कम आहे त्यातला 30% आज देखील शरनाम फाउंडेशनला होतो, की जो शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत म्हणून जातो. आज देखील माझ्या कुठलीही कौटुंबिक म्हणजे पर्सनल जबाबदारी नाहीये, पण राजधानी मीडिया सातारा जबाबदारी जरी आली तर राजधानी मीडिया सातारा आपली जी सामाजिक जबाबदारी आहे कधीही विसरणार नाही. मराठी चित्रपटात चांगले दिवस आणणं हे आमचं आद्य कर्तव्य नाही तर आमचा तो हक्क आहे आणि आम्हाला ते देवाने जी देणगी दिली आहे की आम्ही सोशलला काम करू शकतो ते आम्ही नक्कीच मिळवणार. आमचा मराठी प्रोड्युसर, मराठी दिग्दर्शक, मराठी कलाकार चांगल्या पद्धतीला नेऊन ठेवणार.
हॉलिवूड बॉलिवूडच्या स्टेजला आमचा कलाकार असणार. ज्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये यायचं, ज्यांना खरंच फसवणूकच होतीये, त्या ठिकाणी देखील न्याय देण्याचं काम राजधानी मीडिया सातारा नक्कीच करेल. भले आम्ही एखाद्याला आर्थिक मदत नाही करू शकलो तरी त्याला एक आधार म्हणून राजधानी मीडिया सातारा म्हणून कायमच उभी असेल. आणि राजधानी मीडिया सातारा हा कितीही मोठा ब्रँड झाला, प्रायव्हेट लिमिटेड झाला, पब्लिक लिमिटेड झाला, तरी राजधानी मीडिया सातारा हे नाव राजधानी मीडिया साताराच असेल आणि त्याला सातारा कायम लागला असेल. एवढंच बोलतो, थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे.